भारतीय सैन्यातला प्रत्येक सैनिक शूर आणि पराक्रमी आहे, पण या सर्व सैनिकांमधूनही जो सैनिक युद्धभूमीवर असामान्य शौर्य दाखवतो, तो हिमालयाची उंची गाठतो, तोच ठरतो भारतात परमवीर चक्राचा मानकरी। असे आजपर्यंत एकूण 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि यातला सर्वात पहिला पुरस्कार देण्यात आला होता तो 1947 साली। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 500 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय केला होता, पण त्याच वेळी हैदराबाद आणि काश्मीर संस्थानावरून तिढा निर्माण झाला। पण तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चतुराईने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतलं, पण काश्मीरचा मुद्दा तेव्हा युद्धास कारणीभूत ठरला आणि 3 नोव्हेंबर 1947 रोजी बडगाम येथे युद्धाला सुरुवात झाली। काश्मीरला आपला भाग बनवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने काश्मीरवर आक्रमण केलं होतं आणि त्याच वेळी काश्मीरचा राजा हरी सिंग याने तातडीने भारताकडे मदत मागितली आणि भारतात विलीन होण्याचा त्याने निर्णय जाहीर केला। तेव्हा भारतीय सैन्याने मेजर सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीला श्रीनगर जवळ बडगाव हवाई पट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली। मेजर सोमनाथ शर्मांचा जन्म भारतातील हिमाचल प्रदेशातील दाड येथे 31 जानेवारी 1923 साली एका ब्राह्मण परिवारात झाला होता। त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा सैन्यातील वरच्या स्तरावरचे अधिकारी होते। 2 ऑक्टोबर 1947 रोजी सोमनाथ शर्माच्या कंपनीला जेव्हा काश्मीरला जाण्याचा आदेश मिळाला, त्यावेळी सोमनाथ शर्मांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झाल्यामुळे प्लास्टर लावण्यात आलं होतं, पण तरी सुद्धा ते युद्धात जाण्यासाठी सज्ज झाले आणि हातात असलेलं प्लास्टर त्यांनी काढून टाकलं। तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सैनिकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला। तेव्हा मेजर सोमनाथ शर्मा त्यांना म्हणाले की सैन्य परंपरेनुसार सैनिक जेव्हा युद्धाला जातो तेव्हा अधिकारी मागे राहत नाही। आपलं कर्तव्य बजावण्यासाठी सोमनाथ शर्मा श्रीनगरला गेले आणि 3 नोव्हेंबर 1947 रोजी युद्धाला सुरुवात झाली। त्यावेळी सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीत 100च्या आसपास सैनिक होते, जे त्या हवाई पट्टीच्या रक्षणाकरिता त्यांच्या सोबत तैनात होते। तर दुसऱ्या बाजूला 700हून अधिक पाकिस्तानी सैनिक खात लावून बसले होते आणि त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे देखील भारतीय सैनिकांपेक्षा अधिक होती। पण मेजर सोमनाथ शर्मा हे घाबरणाऱ्यातले नव्हते आणि त्यांच्या सोबत असलेला प्रत्येक सैनिकही साहसी आणि धाडसी होता। त्यामुळे समोर 700 पाकिस्तानी सैनिकांना बघून ते घाबरले नाहीत, तर त्यांनी 100 सैनिकांना सोबत घेऊन शौर्य गाथा रचली। धगधगत्या रणांगणात उभं राहून त्यांनी आपल्या मुख्यालयाला एक संदेश पाठवला, शत्रू आमच्या सैन्यापासून फक्त 50 यार्ड दूर आहे, आमची संख्याही कमी आहे, पण जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेल आणि माझ्याजवळ माझा शेवटचा सैनिक असेल, तोवर मी लढत राहणार। सोमनाथ शर्मांनी हा संदेश जेव्हा मुख्यालयात पाठवला होता, त्यावेळी त्यांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता। फारच कमी सैनिक आणि फार कमी गोळाबारूद असून देखील मेजरची तुकडी त्या क्षणी सुद्धा शत्रूवर भारी पडत होती। हात जखमी असताना देखील हा भारतीय वाघ लढणे काही थांबवत नव्हता। इतक्यात एक ग्रेनेड मेजर सोमनाथ शर्मा यांच्या जवळ येऊन फुटला आणि त्यांच्या शरीरातून रक्ताचा सडा वाहू लागला। अशा परिस्थितीत त्या वीराने स्वतःची पर्वा न करता आपल्या सैनिकांना हवाई पट्टीचं संरक्षण करण्याचे निर्देश सुनावले। ते म्हणाले, माझी काळजी करू नका, धावपट्टीचं रक्षण करा, शत्रू कुठल्याही परिस्थितीत जिंकायला नको। हे एवढं एक वाक्य म्हणून त्यांनी त्यांचे प्राण त्यागले। त्यांचे हे अतुलनीय बलिदान बघून त्यांच्या सोबत लढत असलेल्या इतर सैनिकांचं रक्त उफाळून आलं आणि त्यांनी सर्व ताकद एकवटून शत्रूवर आक्रमण केलं आणि एक अशक्यप्राय वाटणारा विजय त्यांनी अक्षरशः खेचून आणला। या युद्धात जर मुठभर सैनिक घेऊन लढण्याचा निर्णय मेजर सोमनाथ शर्मा यांनी केला नसता, तर आज जेवढा काश्मीरचा भाग आपल्याकडे आहे, तोही पाकिस्तानने काबीज केला असता। म्हणून असामान्य पराक्रम गाजवणाऱ्या मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांच्या शूर आणि धाडसी कामगिरीकरिता मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आणि स्वतंत्र भारतात साहस
आणि शूरतेची ग्वाही देणाऱ्या परमवीर चक्राने सन्मानित केलेले ते पहिले भारतीय सैनिक.